हळूहळू सूर्य मावळला आणि अंधार पडला. मग गावातले लोक कंदील घेऊन यायला लागले. त्यांना सगळ्यांना बाहेरच्या खोलीत बसवलं होतं. खोली भरल्यावर उरलेले अंगणात. बाहेरच्या दारावर पाटी लावली होती आणि तिच्यावर लिहिलं होतं, न बोलता बसावं, पान तंबाखू बिडी सिगारेट बंद, पैसे फळं भेटी काहीही स्वीकारलं जाणार नाही, परत घेऊन जावं. प्रत्येकाने एकच प्रश्न विचारावा, एकदाच उत्तर मिळेल. प्रश्न विचारायच्या आधी गुरु महाराजांना मनापासून नमस्कार करावा. प्रश्न उघड विचारल्यास उत्तम, पण मनातल्या मनात विचारला तरी उत्तर मिळेल. एक जाडजूड उंच माणूस कालपासनं तिथं होता, कामं करत होता. त्याने एक कागदाचा गठ्ठा आणून मामाच्या समोरच्या पाटावर ठेवला. मामाला साष्टांग नमस्कार करून तो त्याच्या डावीकडे दुसऱ्या पाटावर बसला. बाहेरच्या खोलीतल्या एका माणसाकडे एक प्रश्न विचारणाऱ्या माणसांची यादी होती. त्या यादीतलं पहिलं नाव त्याने वाचून दाखवलं. एक मिशाळ माणूस उठून आत गेला. त्यानं गुरु महाराजांना आणि मामांना साष्टांग नमस्कार केला. तो मामासमोरच्या पाटावर बसला. मामाच्या शेजारी जाड माणूस होता. त्याचं नाव कापशीकर असं होतं. त्यानं पेन्सिल मामाच्या हातात दिली. मामानं डोळे न उघडताच ती त्या कागदावर खंजिरासारखी धरून ठेवली. कापशीकर त्या पहिल्या माणसाला म्हणाले, विचारा तुमचा प्रश्न. त्या माणसानं प्रश्न विचारल्यावर लगेचच मामानं मुठीत धरलेली ती पेन्सिल कागदावर अक्षर उमटवत फिरू लागली. 4-5 ओळी तरी उठल्या होत्या. मामाचे डोळे मिटलेलेच होते. कापशीकरांनी तो कागद घेऊन त्यावरचा संदेश त्या माणसाला वाचून दाखवला. तो माणूस पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घालून बाहेर निघून गेला. कापशीकरांनी तो कागद घडी करून एका मोठ्या पिशवीत ठेवला. मग दुसऱ्या माणसाचं नाव पुकारलं गेलं. असा तो कार्यक्रम सुरूच राहिला.